मागील पंचवार्षिकमध्ये माननीय आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर ते अपक्ष म्हणून निवडून आले. ज्या दिवशी निवडून आले त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून त्यांनी काम चालू केलं. ते आज तागा आहेत. आत्ता ह्या क्षणापर्यंत त्यांचं अविरत काम चालू आहे. त्यांनी कुठलाही पक्ष इलेक्शनमध्ये निवडून आल्यानंतर हा माझ्या विरोधात उभारला होता, तो माझ्या विरोधात उभारला होता, ह्यानं माझ्या प्रचाराबद्दल असं बोलला तसं बोलला, हे काहीही मनात न ठेवता दुसऱ्या क्षणापासून 100% ह्या तालुक्यातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कामासाठी समर्पित आहेत. त्यामुळं त्यांनी जे काम केलं आहे ते अगदी तळागाळापर्यंत शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचलं आहे. कुठल्याही 52-54 जी खेडे आहेत आपल्या शिरोळ तालुका विधानसभा मतदारसंघात, त्या कुठल्याही खेड्याला विकासाचा स्पर्श झाला नाही असं एकही खेडं नाही. आणि बाबा थोडका नाही, जे काय आज 35-40 वर्षाच्या इतिहासात एवढा भरीव निधी कुणीही आणू शकलं नाही, तो निधी त्यांनी आणला, शासनामार्फत आणला. शासनामार्फत प्रत्येक गावात जी काही गरजेच्या वस्तू गरजेच्या गोष्टी आहेत त्या केल्या. रस्ता असेल, वीज असेल, पाणी असेल, आरोग्य असेल, परत MIDC आता मंजूर झाली आहे, शिक्षणाची सोय, लाडक्या बहिणींसाठीची योजना चालू केली, ती एवढी शेवटपर्यंत राबवली गेली. माझ्यामध्ये आता एक्झॅक्ट आकडा माहीत नाही मला, पण 1 लाखाच्या वर महिलांना त्याचा लाभ मिळाला, डायरेक्ट लाभ मिळाला. त्यामुळं काम केलं नाही असं आता विरोधक पण म्हणू शकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. विरोधक प्रचारात आमदारांनी 5 वर्ष आम्हाला आमदार भेटले नाहीत, 5 वर्ष आमच्या आमदार ह्या भागात आले नाहीत, 5 वर्षात आमदारांनी निधी दिला नाही, हे म्हणूच शकत नाहीत. हेच साहेबांच्या 5 वर्षाच्या कामाचा श्रेय आहे, किंवा जे काय त्यांनी मनापासून ठरवलेलं होतं की आपला तालुका असा असेल. शक्य नाही. 5 वर्षाचं काम, त्यात 2.5 वर्ष कोविडची होती. 2.5 वर्षच खरं तर हे त्यांना मिळालेत कामासाठी, पण 2.5 वर्षात पण त्यांनी भरपूर काम केलं आहे. आणि आता लोकांच्याच मनात आहे की आमची जर अजून राहिलेली काही थोडी कामं असतील तर ती पूर्ण करायसाठी साहेबच आमदार पाहिजे, राजेंद्र पाटील यड्रावकर साहेब.